आपण पहिले पुन्हा 12 खडी लिहून घेऊया इंग्लिशचे. ख आणि स्पेस देऊया आणि पुढे खा लिहून घ्यायचं. खा खालती इंटर करून खी, दुसऱ्या याच्यामध्ये खी, तिसऱ्यामध्ये आपल्याला खो, त्याच्याच अपोजिट आपल्याला खो, चौथ्यामध्ये आपल्याला खे, त्याच्या समोर आपल्याला खे करून 2 मात्रा. आता आपल्याला खो लिहायचं आहे. पुन्हा आपल्याला खोला 2 मात्रा. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे ख, ख. आता हे आपण बघितलेले आहे 12 खडीचे मराठीचे. आता आपण शॉर्टकट इंग्लिशचे काय वापरत होतो कीबोर्डचे हे बघूया. तर ह्याच्यासाठी मी वापरलं इंग्लिशमध्ये ब्रॅकेट ओपन प्लस के, आणि खासाठी मी वापरलं ब्रॅकेट ओपन के के. खीसाठी मी वापरलं ब्रॅकेट ओपन, पहिले एफ नंतर ब्रॅकेट ओपन आणि के. खीसाठी पुन्हा मी वापरलं ब्रॅकेट ओपन के एच. खूसाठी मी वापरलं ब्रॅकेट ओपन के क्यू. खूसाठी मग मी वापरते ब्रॅकेट ओपन के डब्ल्यू. खेसाठी मी वापरलं ब्रॅकेट ओपन के एस, आणि खईसाठी मी वापरलं ब्रॅकेट ओपन के प्लस शिफ्ट प्लस एस. साठी मी वापरलं ब्रॅकेट ओपन के के एस, आणि ह्यासाठी खोसाठी मी वापरलं ब्रॅकेट ओपन के के प्लस शिफ्ट प्लस एस. खमीसाठी मी वापरलं ब्रॅकेट ओपन के ए, आणि ह्यासाठी लास्टसाठी मी वापरते ब्रॅकेट ओपन के प्लस शिफ्ट 3.